नमस्कार. कामिनीची जेवणाची थाळी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. यंदाचा मार्गशीर्ष गुरुवार चालू झालेला आहे. तर उपवास सोडायला काय बरे करावे याचा प्रश्न सर्वांनाच पडतो. तर यासाठी मी आज आपल्या सर्वांसाठी जेवणाची संपूर्ण थाळी घेऊन आलेली आहे. ह्या थाळीत आपण फोडणीचे वरण, पत्तागोबी आणि बटाटा भाजी, बासुंदी, भात अशा प्रकारचं संपूर्ण ताट बनवणार आहोत. हा ताट झटपट देखील बनतो आणि संपूर्ण थाळी ही एका तासातच तयार होते. तर ही थाळी कशी करायची आपण आता पुढे वळूयात. तर यासाठी सर्वात अगोदर आपण कुकरला डाळ लावून घेऊयात. तर या ठिकाणी मी मुगाच्या डाळीचे वरण करणार आहे. यासाठी पाव कप मुगाची डाळ आणि 3 ते 4 चमचे तुरीची डाळ टाकून डाळींना स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यात 1 कप पाणी टाकून त्यात हिरवी मिरची आणि 1 चिरलेला टोमॅटो टाकून पाव चमचा हळद टाका आणि कुकरला त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या घेऊन घ्या. लगेचच आपण गोडासाठी बासुंदी करायला घेऊ. बासुंदीसाठी मी या ठिकाणी अर्धा लिटर दूध घेतले आहे. बासुंदी आटवायला वेळ लागतो म्हणून आपण ती एका गॅसवर तिला आटवत ठेवूयात. पहिले तिला मोठ्या आचेवर ढवळत दुधाला एक उकळी काढून घेऊयात. थोड्या वेळाने दुधाला चांगली उकळी आली आहे. आता गॅस मंद आचेवर ठेवून दूध आटवत ठेवा. दूध आटवत 3 ते 4 मिनिटं झाल्यानंतर आपण पाव कप त्यात साखर टाकून देऊ. तुम्हाला साखरेचे प्रमाण कमी अधिक करता येऊ शकते. लक्षात ठेवा, साखर टाकल्यानंतर आपल्याला दूध ढवळत राहायचे आहे, जेणेकरून साखर तळ्याला लागणार नाही. साखर विरघळली की आपण कढई लगेच दुसऱ्या गॅसवर ठेवून घेऊ. लगेचच आपण भाजी करायला घेऊयात. यासाठी एका कढईत 2 चमचे तेल टाकून तेल चांगले तापले की त्यात अर्धा चमचा जिरा, मोहरी, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या चांगल्या तळकून घेऊयात. यासोबतच कढीपत्ता टाकून घेऊ. जिन्नस चांगले तळकले की त्यात एक उभा चिरलेला कांदा टाकून कांद्याला व्यवस्थित परतवून घ्या. आपल्याला कांदा गुलाबी होईस्तोवर परतून घ्यायचा आहे. कांदा होईल तोवर आपण बासुंदीमध्ये उरलेले जिन्नस टाकून घेऊ. यासाठी मी 4 ते 5 कुटलेले काजू बदाम टाकले असून सोबतच चिमूटभर केशरी रंग देखील टाकला आहे. तुमच्याकडे केशर असल्यास ते टाकू शकतात. थोड्या वेळाने चांगली आटली गेली आहे. त्यात 2 हिरवे वेलदोडे कुटून टाकून द्या आणि 1 मिनिट बासुंदी उकळत ठेवत गॅस बंद करून द्या. या ठिकाणी आपली बासुंदी तयार आहे. लगेचच आपण आपल्या भाजीकडे वळूयात. कांदा देखील व्यवस्थित परतला गेला आहे. त्यात 2 उभे चिरलेले बटाटे टाकून द्या. बटाट्यांमध्ये थोडे मीठ घालून बटाटे व्यवस्थित एकत्रित करून त्यात मीठ घालून बटाटे अर्धवट शिजवून घ्या. बासुंदी झाली तोपर्यंत डाळीच्या 3 शिट्ट्या देखील झाल्या आहेत आणि मी कुकर बंद करून थंड व्हायला ठेवला आहे. आता भाजीत अर्धा चमचा हळद टाकून भाजी व्यवस्थित शिजू द्या. थोड्याच वेळात बटाटे अर्धवट शिजले गेले आहे. त्यात आपण उभा चिरलेला पत्तागोबी टाकून देऊयात. या ठिकाणी मी 150 ग्रॅम पत्तागोबी घेतला आहे. पत्तागोबी टाकून एकत्रित करून घ्या. या ठिकाणी पत्तागोबी शिजण्यात आले असून आता त्यात पाव चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा घरी बनवलेला मॅजिक मसाला टाकून भाजीत एकत्रित करून घ्या. हे टाकल्याने भाजीची चव दुप्पटच वाढते.
या ठिकाणी आपली भाजी देखील झाली आहे. लगेचच त्यात हिरवीगार कोथिंबीर टाकून गॅस बंद करा. आणि आता आपण भाजी होताच वरणाला तडका द्यायला घेऊ. बाकी पदार्थ होत असताना आपली डाळ व्यवस्थित शिजून थंड झाली आहे. तिला आपण आता चांगली घोटून घेऊयात. घोटून झाल्यावर कुकर लगेचच गॅसवर ठेवून त्यात 1/3 गरम पाणी टाका. तुम्हाला हवे असल्यास पाण्याचे प्रमाण कमी अधिक करू शकतात. त्यात चवीप्रमाणे मीठ टाकून वरणाला एक उकळी काढून घ्या. वरण चांगले उकळले गेले आहे. लगेचच आपण तडक्याची तयारी करू. या ठिकाणी आपण गरम तेलात जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता, टोमॅटो आणि लाल मिरची याची फोडणी देणार आहोत. तेलामध्ये सर्व पदार्थ व्यवस्थित तळकले की लगेचच हळद आणि लाल तिखट घालून वरणाला तडका देऊन द्या. या पद्धतीचे वरण तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला खूप आवडेल. या ठिकाणी मी तडका वरणात टाकला असून वरणात ते चांगले ढवळून घ्या. वरण तयार आहे. लगेचच आपण पुढील कृतीकडे वळूयात. जेवणासाठी सोबत मी फुलके बनवणार आहे. तर यासाठी कणकेने छोटे फुलके लाटून गरम तव्यावर त्यांना व्यवस्थित शेकून घ्या. फुलक्यांना मोठ्या आचेवर चांगला चटका लागेस तोवर शेकून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपले फुलके देखील तयार आहे. आपण लगेचच नैवेद्याची थाळी लावूयात. तुम्हाला ही थाळी आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ही नैवेद्याची थाळी तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.